ही आहे आपल्या मित्राची नवीन गाडी आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा RTX 300. आज दोन्ही बहिणी राईडवरती निघाल्यात. TVSची अँटॉर्क 125 आणि अँटॉर्कची मोठी बहीण RTX 300. चला भाई, वेलकम टू महाराष्ट्राचा पँगॉंग लेक, धोम धरण. तर आम्ही आहोत आता धोम धरणाच्या इथे. मागापासून थोडीशी वाट लागली, गाडी चिखलामध्ये अडकलेली, तर तो काढण्यातच पूर्ण 1 तास वगैरे वाया गेला पूर्ण. तर सुप्रभात सगळ्यांना. सकाळचे बरोबर 6:30 वाजलेत. तशी आज तारीख आहे 23 मे 2026 आणि आजची पण अशी एक अचानक ठरलेली राईड. तर भावानं थंबनेल आणि टायटलवरून कळालं असेल की आजची आपली राईड कुठली आहे ते. तर हॅलो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी तुमचा होस्ट विश्वास जाधव AKA मी गरीब रायडर. सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना कळालं आहे की आपण कुठे चाललो आहे आणि आज आपण एकटे राईड नाही करत आहोत. आज आपल्यासोबत अजून एक रायडिंग पार्टनर आहे आपला, तो त्याच्या गाडीवरती आहे. त्याच्याशी मी नंतर इंट्रोड्यूस करून देईन तसा. तर सध्या तरी आता आहे आपण शेडूंग फाट्याजवळ. सध्या आता काही नाश्ता वगैरे केला नाही आहे. सरळ आता इथून खोपोली थांबायचा विचार आहे आणि आज कॅमेऱ्याच्या बॅटरीज पण आपल्याकडे लिमिटेड आहेत, कारण आज पण आपल्याला लांबचा पल्ला काढायचा आहे. आजची जी राईड आहे ती आपण पहिलीसुद्धा केली आहे पण तो काही आपण ब्लॉग केला नव्हता. तर आज चान्स भेटला आहे तो ब्लॉग परत करायचा. मी ज्या दर व्हिडिओमध्ये बोलत असं 3.5 तासाची स्लो मोशन रेकॉर्डिंग झाली आहे ती हीच झाली आहे. खरं तर आजचा असा प्लॅन आहे दिवसभर हिंडून वगैरे संध्याकाळपर्यंत महाबळेश्वर गाठायचा आणि उद्या आपण जाणार आहोत थेट आपला सगळ्यात सुंदर कोकणशी जोडणारा आपला आंबेनळी घाट. तर स्टे ट्यून. आपल्या या व्हिडिओज आहेत त्या 2 दिवसाच्या पूर्ण बघा. आणि आधीच्या आपण कुठल्या व्हिडिओ बघितलं नसतील, आधी आपण कोकण सिरीज केली छानपैकी अनप्लॅनेडवाली, तीसुद्धा कोणी बघितली नसेल तर आय बटनमध्ये इथे लिंक येते, ती पण तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. तर सध्या तरी मी आता NH48 आपला लाडका मुंबई पुणे हायवे सध्या तरी आता खोपोलीपर्यंत कंटिन्यू करणार. खोपोलीला नाश्ता करणार आणि तिथून ते थेट सरळ निघणार पुण्यासाठी. तर स्टे ट्यून. आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतीलच ही मी आशा बाळगतो. डायरेक्ट खोपोली थांबूया ना जयेश. चला, खोपोलीजवळ तर पोचलेलो आहे आणि मला इथून लांबूनच दिसतं लोणावळ्यामध्ये आहेत ना घाटामध्ये ढग आणि फॉग जमा झालेत आणि ना बऱ्यापैकी पाऊस पडून गेला असं वाटतं. सध्या तरी इथे खोपोलीला पुढे जाऊन थांबेल आणि सरळ नाश्ता करून घाटामध्ये भेटेल, कारण रस्ता जाम लांबचा आहे आणि हा रस्ता तर किती वेळा तरी दाखवला आहे आपण. तर त्यामुळे आता जास्त काही दाखवत नाही मी. सरळ आता भेटेन मी खंडाळा घाट चढता. चला, आमचा नाश्ता करून तर झाला. सकाळच्याच ना बरोबर 7:30 वाजलेत. अजून तरी मॅप लावून घेतला नाही आहे, कारण रस्ता आता बऱ्यापैकी माहिती आहे आपल्याला. सकाळच्या 7:30 वाजता आपण आता जो आपला खंडाळ्याचा घाट आहे तो आपण चढायला घेतो आहे. अरे सकाळी निघालो होतो ना, तिकडून जास्त असं काही रेकॉर्ड वगैरे केलं नाही, कारण की कसं स्टोरेज पण भरली जाते फुकटची. PCमध्ये कॉपी करायला तेवढाच जास्त वेळ लागतो आणि ते रस्ते काय 17 वेळा दाखवून झालेले आहेत. खंडाळा घाट. पाऊस पडून गेला आहे तर एवढं थंडाळा वाटतं आहे ना खंडाळा घाटामध्ये. हे आपलं शिंगरोबा मंदिर. जय शिंगरोबा. माझ्या गाडीच्या पुढे जाऊ ना. घाट उतरलो ना तो हां पुढचा टोल नाका येईल ना आता, तिथून घे. चला तर ही आहे आपल्या मित्राची नवीन गाडी आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा RTX 300. हा आपला कॉलेजचा मित्र आहे आपला हा, आणि आम्ही बऱ्याच वर्षांनी अशी सोबत राईड करते. मला आता ग्रॅज्युएशन नंतर बरंच आम्ही भेटलो नाही बरेच वर्ष, आणि जेव्हा भेटलो तेव्हा राईडमध्येच आता भेटलो सरळ. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा RTX
300 आली आहे भाई. त्याचा पण कॉकपिट व्ह्यू दाखवेल जयेशला, पण नंतर आपला कॅमेरा देईल मी. भक्कम गाडी वाटते ना एकदम. आज दोन्ही बहिणी राईडवरती निघाल्यात. टी व्ही एसची अँटॉर्क 125 आणि अँटॉर्कची मोठी बहीण RTX 300. टी व्ही एस परिवाराचे 2 सदस्य आज निघालेत राईडवरती. सध्या RTX 300चा पण कॉकपिट व्ह्यू आहे ना दाखवेल जयेशला, पण थोड्या वेळात कॅमेरा देईल माझा. सध्या तरी त्याची गाडी नवीन आहे तर त्याच्याकडे सध्या मागू शकत नाही आपण. आणि प्रत्येक रायडर ते कसं नवीन गाडी असतं तो स्वतःशिवाय जास्त कोणाला हँडल करायला देत नाही. काही नाही, परत कधी पुढे जर चालवायचा चान्स मिळाला तर आपण नक्कीच चालवू. सध्या तरी आपण अँटॉर्कवरतीच हॅपी आहोत एकदम. आणि खरं तर RTX 300 माझ्या मनात पण बसली आहे. आपल्या जर नशिबात असेल तर पुढे आपल्या जीवनात पण येईल ती. तरी इथला लोणावळ्याचा वॉटरफॉल सुरू झाला शेवटी. लोणावळ्यामध्ये आलो की अजून पुन्हा गारगार वाटतं भाई. याच दिवसाची तर मी कधीपासून वाट बघत होतो नेहमी. नाहीतर नुसतं ते यावेळी आपण समरमध्ये बऱ्याच राईड केल्या आपण. एकदम पूर्ण अंगाची काशी होईपर्यंत राईड केली आपण समर वेकेशन्समध्ये आपल्या. आणि ही प्री मान्सून राईड असं वाटतंय ना कुठेतरी बॉडी हील होते माझी एकदम. कारण आजूबाजूने एवढे थंड वारे जात आहेत ना भाई, काय सांगू. आजूबाजूने पूर्ण असं गारवा लागतंय म्हणजे जॅकेटमधून पूर्ण असं हे थंड हवा पास होते. जा ना भाई, एवढी जागा रान मोकळं पडलं आहे. सगळे शाईन बीन सगळे रायडर्स आले तर आईच्या गावात. मी आहे ना कधी सॅटर्डे संडे अशी राईड केली नाही लोणावळा साईडला. पण रायडर्सची पंढरी झाली आहे पूर्ण. आता एवढे रायडर्स असतात ना पूर्ण विकेंडमध्ये इथे, तर नको वाटतं जरा यायला. जा बाबा. काल्याला येत आहे ग आई तुझ्या डोंगरावर येत आहे ग, काल्याला येत आहे ग आई तुझ्या डोंगराला येत आहे ग. आणि आजच्या राईडची जी आयटेनरी आहे ना ती सध्या सिम्पल आहे. आजची पण राईड ही राईड मी फर्स्ट टाईम नाही करत आहे. आपला हा रूट आहे. आपला जो आजची राईड आहे ही सेकंड टाईम करतो आहे मी. कारण मागच्या वेळी जी मी राईड केली होती याचा ब्लॉग पण केला होता, पण त्यामध्ये 3.5 तासाची माझी स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड झाली. तर मी त्या रागाच्या भरामध्ये 3.5 तासाची स्लो मोशन रेकॉर्डिंग झाल्यामुळे मी सगळी वैतागून ती सगळी सिरीजच डिलीट मारून टाकली. मला काही नाही, परत मी जाईन राईडला तेव्हा पुन्हा हा रेकॉर्ड करेल. फक्त तेव्हा मी असं काय बोलतात आपलं साताऱ्यामध्ये पण गेलो होतो. यावेळी आपण सातारा नाही करत आहेत, आपण वाई, पाचगणी आणि डिरेक्टली महाबळेश्वर. तेव्हा आपली 3 दिवसाची होती, ही आपली फक्त 2 दिवसाची फक्त आयटनरी आहे. बस चालेल ही पण, एवढं काही नाही. सकाळचे बरोबर 8 वाजलेत आणि आपण मगलदान चिक्कीच्या साम्राज्यामध्ये पोचलो आहे, म्हणजेच लोणावळ्याला. इथं येतो ना मी असं वाटतं काहीतरी स्किप केलं असं वाटतं मला. आपण आहे ना एकविरा यायचं राहिलं आपली गाडी घेऊन. नक्की पुढच्या वेळी नक्की येऊ आपण एकविरेला. कारण ते बोला काहीतरी मिसिंग वाटतं. आलो असेल मित्रांसोबत आलो असेल, पण मी असं कधी सोलो माझी स्वतःहून गाडी घेऊन असं एकविरेला नाही आलो आहे. एकविरेला पण नक्की येऊ. चला, ऊन यायला सुरुवात झाली सकाळची, पण कोवळं ऊन पडलं आज पहिल्यांदा. का आता या 8 वाजता तर ऊन पण आहे ना टोचतं. कुठे राहिला RTX, कुठे आला. चला सध्या तरी आपण आता 70वरती क्रूज करतो आहे. 70-65वरती असं. सध्या तरी आता गाडीमध्ये काही व्हायब्रेशन्स वगैरे असे जाणवत नाही आहेत सध्या तरी. नाहीतर आधी तरी खूप असे व्हायब्रेशन वगैरे जाणवत होते. का आता कसे जाणू ना, काल 1500 रुपयाचा फटका बसला आहे ना. आपला गेअरबॉक्समध्ये आपला जो TVS अँटॉर्कचा जो गेअरबॉक्स होता ना त्यामध्ये आपला प्रॉब्लेम झाला होता बेअरिंगचा. आणि आपला मागचा जो टायर आहे असा गडगड खालत होता. नशीब मी बघितलं, नशीब माझी एक सवय चांगली आहे की राईडला जायच्या आधी गाडी दाखवून घेतोच गॅरेजमध्ये. नशीब माझी एक चांगली सवय आहे की राईडला जायची, कुठल्याही छोटी राईड असेल मोठी राईड असेल, मी टायर वगैरे सगळं चेक करूनच निघतो. भले खर्च आला तर आला, पण मध्येच राईडमध्ये कुठे असा भला मोठा प्रॉब्लेम नको. त्यापेक्षा दाखवून घेतलेलं चांगलं. खर्च होईल, चांगली गोष्ट आहे, होऊ दे. पुणे शहरामध्ये सगळ्यांचं स्वागत.
सकाळचे ना बरोबर आता 9:15 झालेत आणि आपण आता पुण्यामध्ये पोहोचलो आहोत. पुणे आता एकदम आहे ना हाकेच्या अंतरावरती झालेलं दिसतंय. आता इथून आता पुण्यामधून आपल्याला कात्रज मार्गे आपल्याला बाहेर पडायचं आहे. नसरापूरपर्यंत आपल्याला ही राईड कंटिन्यू करायची आहे. नसरापूरपासून आपल्याला घ्यायचा आहे राईट. खरं तर तो रूट आहे ना मला सगळ्यांसोबत शेअर करायचा होता, ज्या रूटने मी लास्ट टाईम गेलो होतो. कारण ते एवढा भारी रूट आहे ना तो, आणि तेव्हा मी गेलो होतो ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास. एवढा भारी रूट होता ना तो, काय सांगू. चला भाई, पुण्यामधून बाहेर पडतो. बाकीची बडबड आहे ना पुण्यातून बाहेर पडल्यावरतीच करूया, कारण पुण्यामध्ये गरम व्हायला लागलं भाई. कॅमेऱ्याची बॅटरी पण वाचवायची आपल्याला. नवीन कात्रज बोगदा. किती वेळ आलो असं आठवत नाही, पण बऱ्याच वेळा आलो आहे पण याच्यातून कात्रज. कशेडी बोगद्याची आठवण आली रे ह्याच्याने बघ, हा बघून. काही जास्त ट्रॅफिक आहे रे बोगद्यामध्ये पण. बास, चलो 11 वाजलेत आणि बरोबर आपण आता पोचलोत कापूर होळला. इथूनच आपल्याला घ्यायचा आहे तो राईट. चला इथून हा अंडरपास. चला इथून ते आता आहे ना बरेच असे लोकेशन आहे ना आपण बघत जाणार आहे. आणि मागच्या वेळी पण जेव्हा आलो होतो ना तेव्हा इकडच्या रस्त्यांची आहे ना बऱ्यापैकी कामं चालू होती. बोललो जाऊ द्या बोललो, तेव्हा काय एवढा ब्लॉग एवढा खास झाला नव्हता. परत चान्स मिळतो ब्लॉग करायचा, जसा आज चान्स मिळाला आहे तसा. वा, सुरुवात झाली व्ह्यूजला. आपल्या बाजूला आहे ती नीरा नदी आपल्या बाजूला आहे ती नीरा नदी असावी. चला, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक भोर संस्थानमध्ये सगळ्यांचं स्वागत. सध्या भोरच्या ट्रॅफिकमधून लवकर निघायचं आहे, कारण गरम पण होत आले. आणि आता सरळ इथून आपल्याला भोरमध्ये आता थांबत नाही आहे मी. भोरमधून डायरेक्टली आता निघत आहे रोईडा मार्गे. रोईडा किल्ल्याच्या मागच्या बाजूने सरळ केंजळगड आणि आपल्या रायरेश्वरच्या रूटसाठी. चला, भोरमधून आता बाहेर पडलो आहे. आता आपण थेट जाणार आहोत बाजारवाडी बोलते रोईडा किल्ल्याच्या मागच्या रूटने. आता मधल्या गावाची नावं तर मला माहिती नाही आहेत. फक्त एक लँडमार्क फक्त माहिती आहे, मध्ये आपला रोईडा किल्ला लागतो. रोईडा किल्ल्यावरून थेट आपलं सरळ जातं केंजळगड आणि रायरेश्वरची रांग आपली लागते पठाराची त्या. आणि त्यानंतर पलीकडे लागतो धोम धरण. हा एक रूट आहे ना सिनिक आहे, बघण्यासारखा रूट आहे. ड्रोन शॉट जर चांगले घेता आले तर नक्की घेण्याचा प्रयत्न करेन इकडून. हे का भली मोठी सह्याद्रीची पर्वतरांग माझ्या डोळ्यासमोर आहे. हे काय आता लेह लडाखपेक्षा कमी आहे का आपल्यासाठी आहे? एवढं सह्याद्रीमध्ये पण फिरायला बऱ्याच अफाट अशा लोकेशन आहेत. आंबेघर नावाच्या गावात पोचलेलो आहोत. असं एक असतं अलग आतमध्ये, जेव्हा सह्याद्रीतले गावं वगैरे फिरतं तेव्हा बरंच काय असं बघायला मिळतं. आपल्या आता कॅमेऱ्यामध्ये दिसेल का मला माहिती नाही, पण आपल्या डाव्या हाताला आहे तो रोईडाचा किल्ला. हा बघा, दिसेल का मला आयडिया नाही. तो किल्ला दिसतोय का? हा रोईडा किल्ला जाम मोठा आहे. भेड बकरी हे सगळं तर मिस करत होतं या सह्याद्रीमधल्या राईड्स. महाराष्ट्र फिरायला पण असं वाटतं की मला जन्म कमी पडेल हा पूर्ण. आता एवढा आपल्या या लैलावरती आपण एवढा महाराष्ट्र पिंजून काढला आहे, तो तर काहीच असं वाटत नाही आहे मला आता ह्याच्या पुढे. हा रूट मी सेकंड टाईम करतो आहे, तरी पण असं वाटतं काहीतरी इनकम्प्लीट असं वाटतं आहे. बरं नशीब आम्ही तो हायवेचा रूट नाही घेतला, नाहीतर आता कसं असं मोकळं विकळं असं फिरायला वगैरे भेटलंच नसतं. नाहीतर हायवेने ते गाड्या नुसत्या पी पी पा पा पू पू नुसत्या, त्या सगळ्यामध्ये ह्याच्या जरा थोडीशी शांती आहे. जरा आतमधल्या रोडवरती जरा आलो की फक्त ते की इथून सांभाळून फक्त जावं लागतं. आणि एकटं दुटकी असाल तर आणि एकटा सोलो वगैरे असेल तर थोडंसं एक भीतीसारखी असते मनामध्ये, कारण
देव ना करो ह्या रस्त्यावरती काय गाडीचं वगैरे काम निघो, नाहीतर आपलं काम निघो, कारण लांब लांबपर्यंत हाका मारायला कोण नाही इकडे. होश भाई, समोर जे मला सह्याद्रीचं अफाट रूप दिसतंय ना, वर्णन मी शब्द नाहीत माझ्याकडे भाई सह्याद्रीचं हे वर्णन करायला. अजून तरी काही नाही हा सह्याद्री. जेव्हा त्या रायरेश्वरच्या रूटला जाऊ ना, तेव्हा तर अजून एवढा भारी दिसेल ना सह्याद्री, विचारू नका. मला माझ्या उजव्या हाताला आहे ना केंजळगड दिसायला लागला आहे. या ट्रिपचा आहे ना हा सगळ्यात आयकॉनिक रूट असणार आहे आता हा घाट रायरेश्वर आणि केंजळगडमधला. कारण असे एवढे लोकेशन बघा ना, काय भारी लोकेशन. आपल्या स्ट्रेटवरती आहे तो केंजळगड किल्ला आणि पुढे जाऊतो तो आहे समोर रायरेश्वर, जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली फक्त काही मावळ्यांना घेऊन. आणि त्याच ऐतिहासिक रूटवरती आज आम्ही आहोत. ह्याच्यासाठी अजून गर्वाची गोष्ट काय आहे, असे रूट पण आपण केले पाहिजेत, अशा पण जागांना आपण भेट दिली पाहिजेत. जर वेळ असता तर मी आज रायरेश्वरवरती मुक्काम केला असता. परत येईन मी इथे. किल्ला हा रोड कुठे जाणार नाही आहे, किल्ला कुठे जाणार नाही आहे, परत येणार आपण. आणि तेव्हा तर मी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या वेळेला केला होता. सगळं असा पूर्ण हिरवागार पूर्ण झाला होता परिसर. असा या रूट मी तेव्हा केला होता. ह्यासाठीच मी पुन्हा आलो आज. इथे ते फोटो काढून जाऊ. ते दिसतात लोक जाताना ज्या तिकडे पार्किंग गाड्या लावल्यात बघ, तिकडेच पार्किंग असते. नाही ना, एवढंच आहे. हा ट्रेक वरती आहे. हा पूर्ण प्लॅटो दिसतोय, पूर्ण असा पूर्ण लांब पसरलाय. मला वाटलं असं आपले नॉर्मल किल्ले कसे असतात, हा 1-2-2.5 तासाची ट्रेक, वरती गाव आहे ना रे. मला तसं वाटलेलं, इथं तर पूर्ण वरपर्यंत गाडी जाते. हा तेच म्हणून तर बोललो, हा पूर्ण आधी हे नव्हतं. आता हा रूट आहे ना, हाच बघ, हाच रूट आता फिरून तसा तिकडे वरती जातो. ते तिकडे घर आहेत बघ, आम्ही तिकडे गाडी लावलेली. हा आता इथे लोक असतात ना, म्हणून बोललो टेन्शन फ्री. आता सॅटर्डे संडे तर लोक येतात राहायला. वा सह्याद्री आहे, आय लव्ह यू टू. कुठे गेलो आम्ही? वाईला जातोय. ताई तुमच्याकडे पिन आहे का ताई? पिन आहे का? पिन कुठे? सेफ्टी पिन पण नाही. हे सिम कार्ड काढायचं ह्यातलं म्हणून. तुमच्या त्या गावाचं नाव काय होतं? घेरा केंजळ. आताच मंदिराचं बांधकाम झालं बोलतात वरती. हा गडावर सरळ जायचं ना. किती लांब असेल? जास्त नाही ना, जेवढे आलो तेवढंच आहे ना. ठीक आहे सर. तिथे का बोटिंग आहे का तिकडे? हा का, ठीक आहे. चल बरं. इकडेच आहे, बघू ना. चला भारी पिकनिक सुरू आहे रे. चला भाई, वेलकम टू महाराष्ट्राचा पँगॉंग लेक, धोम धरण.
अशा एक पण जागा अशी सोडली नाही रे लोकांनी. तर आम्ही आहोत आता धोम धरणाच्या इथे. मगापासून थोडीशी वाट लागली, गाडी चिखलामध्ये अडकलेली, तर तो काढण्यातच पूर्ण 1 तास वगैरे वाया गेला पूर्ण. सध्या सूर्य मागून आहे, चेहरा अजून काळा दिसत असेल पार. कॅम्पिंगला भारी लोकेशन आहे, आलं पाहिजे ना. येऊया एकदा तरी. चला, बराच महाराष्ट्राच्या पँगॉंग लेक जवळ बराच टाईमपास झाला आपला. आता पटकन कल्टी मारायची आहे, कारण आता बराच उशीर झाला आहे आपल्याला. कारण महाबळेश्वर पण पोचायचं आहे. वाईला जायचं राहिलं आता. वाई आता पुढच्या वेळी, कारण आता जयेश भाईची गाडी जी अडकली होती ना, ती काढायला आम्हाला 1 तास गेला. आणि टायरला पुन्हा चिखल वगैरे फासला गेलेला. मला चिखल एकतर त्याची नवीन गाडी आणि पुन्हा चिखल अडकला तर मला काढणं गरजेचंच होतं. नाही तर पुन्हा चेनला वगैरे घासलं गेलं. आता एक काम वाढलं की वॉशिंग सेंटरला गाडी टाकायची आहे आता. जयेश कुठे राहिला. चला तर भाई, आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत भाई. थोडासा लेट झालं आहे. आता वाईला तर जाणं पॉसिबल नाही आहे सर. आता महाबळेश्वरच गाठावं लागेल. चल भाई, उशीर झाला आहे तर आता रायडिंग मोड ऑन. या रोडनी पहिल्यांदा येतो यार. सीझन झाला आहे रायडिंगचा. चला चला, शेवटचे 30 किलोमीटर महाबळेश्वरला. आपल्या समोर जी आहे ती पूर्ण 5 गणीची रांग. चला, पसरणीमधून बाहेर पडलो. आता या घाटामध्ये लागलो. आता 5 गणीच्या इथे आता येईल 5 गणी, त्याच्यानंतर डायरेक्टली महाबळेश्वर. जास्त काही लांबचा रस्ता नाही आहे, काय 20-19 किलोमीटर बाकी असतील फक्त. आईसोबत समोरचा कोणी दिसणार पण नाही लगेच. तर आता काहीसा सिम्पलचा प्लॅन आहे. लवकरात लवकर महाबळेश्वर गाठायचं आहे, आपल्या रूममध्ये चेक इन करायचं आहे, जेवायचं आहे आणि जो डेटा आहे तो ट्रान्सफर करून फोटोत पोस्ट करून झोपायचं आहे. अजून काही नाही. कॉर्नर मॅच करत जायचं म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही. पाच वाजलेत आणि आपण पोचलो आहोत आता 5 गणीला. वाटलं महाबळेश्वरला पोचलो. अजून पुढे महाबळेश्वर जायचं आपल्याला, त्या डोंगरावरती. बापरे. चला, पेट्रोल तर भरून घेतलं. आता टेन्शन नाही. जयेश कुठे गेला. भावाला भेटलं वॉशिंग सेंटर. ठीक आहे. जयेशच्या गाडीची पूर्ण बँड वाजलेली, धोमधरणला पूर्ण चिखलामध्ये गेलेली गाडी आता वॉशिंगला दिली आहे. चला, नशीब. महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डन जवळ पोचलोय आणि ट्रॅफिक बघा भाई, भयंकर ट्रॅफिक झाली आहे. अजून तरी 11 किलोमीटरवरती आमचं हॉटेल आहे. नशीब आम्ही जी बुकिंग आहे ना ती आधीच करून ठेवली, ज्याने काय टेन्शन नाही आम्हाला. आता कळालं मी वीकडेजमध्ये का राईड करतो, विकेंडला आलं की हा लफडा असतो. सगळ्यांना एकत्र सुट्टी असते ना रे, क्या करेगा. और पाऊस सुरू झाला महाबळेश्वरमध्ये. चल, विकेंडवाल्या महाबळेश्वरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचं वातावरण झालं आहे. जरा वेळ अजून बाहेर पडलो आणि जोरात पाऊस आला तर सामानासकट मी पण भिजेल. नक्की काय जे पाणी आहे का धूर आहे. पूर्ण वेण्णा लेक जवळ पूर्ण फॉग झालंय. काय
काहीच न दिसत आहे रे. आई शपथ या. पोहोचत आलो आहे शेवटचा 1.5 किलोमीटर. आत्ता कुठं जाऊन रस्ता मोकळा झाला आहे, नाहीतर पूर्ण विकेंडची जी गर्दी आहे, भयंकर गर्दी चालू आहे महाबळेश्वरमध्ये. म्हणून मी विकेंडला जास्त कुठे प्रेफर नाही करत जायचं. वीकडेजमध्ये सुट्टी घेतो आणि कोणी नसतं तिकडे, जेवढं निवांत भटकता येईल तेव्हा भटकून करतो. लास्ट टाईम पण मी महाबळेश्वरला एकदम वीकडेजमध्ये आलेलो, तेव्हा तर काही टेन्शनच नव्हतं. एकदम वीकडेजमध्ये काही नाही, सगळं निवांत, काहीच गर्दी नाही. फक्त स्ट्रॉबेरीची वाट लागली होती यार लास्ट टाईम आमच्या. चला भाई, संध्याकाळचे बरोबर 6:15 वाजलेत. महाबळेश्वरमध्ये आमची एंट्री झाली आहे. तर इथून आता जास्त काही प्लॅन नाही, सरळ आता रूमवर जाणार, फ्रेश होणार, खाणार पिणार आणि झोपणार. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आता सरळ भेटणार आहोत आंबेनळी घाटातून. जायला कुठे आहे रे आमचं हॉटेल? खाली टाकू आहे ना? हां हाच आहे. चला, आम्ही तर आमच्या हॉटेलला पोचलेलो आहोत. तर हा ब्लॉग आहे ना आपण इथं सेंड करूया. मी आता तुम्हाला भेटेल आता पुढच्या ब्लॉगमध्ये, इथून ते आता घरी जातानाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि असा सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला भावानो. चला, मी आता फ्रेश होतो, भेटतो आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम.